नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिन युट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती संजय स्वामी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या अखिल भारतातून 523वी रँक मिळवलेल्या शुभम स्वामी यांच्यासोबत आपण डिस्कशन करत होतो. त्यांनी आपल्याकडे आलेले आहेत. मागच्या सेशनमध्ये आपण पूर्व परीक्षेची स्ट्रॅटेजी काय असावी याविषयी माहिती घेतलेली आहे. यानंतरच्या सेशनमध्ये म्हणजेच आजच्या सेशनमध्ये आपल्याला यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची स्ट्रॅटेजी कोणती असावी, त्यांनी तयारी कशी केली याबद्दल त्यांचे अनुभव त्यांनी आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा. सर नमस्कार, आजच्या सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण यूपीएससीच्या पूर्व परीक्षेविषयी माहिती बघितलेली आहे सिव्हिल सर्व्हिसेसच्या. तर थोडंसं मुख्य परीक्षेचा तुमचा अनुभव कसा होता याबद्दल थोडंसं सांगा. या तत्पूर्वी म्हणजे मुख्य परीक्षेचा हा तुमचा पहिला अटेम्प्ट होता का सेकंड अटेम्प्ट होता? हा, माझा पहिल्या अटेम्प्ट मध्ये माझं प्रिलिम्स झालं होतं, पण मेन्स झालं नव्हतं. मी काही चुका केल्या होत्या. हा माझा सेकंड अटेम्प्ट होता, सेकंड मेन्स होती. ओके. ओव्हरऑल प्रिपरेशनची कुठली स्ट्रॅटेजी असावी मुख्य परीक्षेसाठी? बेसिकली तुम्ही ही पूर्ण प्रिपरेशन यूपीएससीचं आहे ते पूर्ण इंटिग्रेटेड जर्नी बघायला पाहिजे. बेसिक कॅन्डिडेटची चूक काय होते की त्यांनी प्रिलिम्सच्या वेळी प्रिलिम्स सारखा अभ्यास करतात, मेन्सच्या वेळी मेन्सचा सारखा अभ्यास करतात. बट माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मी मेन्स आणि प्रिलिम्सचा सोबत अभ्यास केला होता. म्हणजे जेव्हा मी दिल्लीला जेव्हा मेला गेलो तर मी डायरेक्ट मुलं प्रिलिम्सचे क्लासेस करत होते, तर मी मेन्सची टेस्ट सिरीज लावली आणि मेन्स सपोज हिस्ट्री आहे, हिस्ट्रीचा 15 दिवसामध्ये मेन्सची टेस्ट सिरीज असेल, तर मी ते करत असताना जेव्हा टेस्ट सिरीज देऊन यायचो मेन्सची, तर मी प्रिलिम्सची लगेच एक पेपर देऊन बघायचो हिस्ट्रीचा. म्हणजे तुम्ही इंटिग्रेटेड जर स्टडी करत असाल, म्हणजे तुम्ही मेन्स आणि प्रिलिम्स सेपरेट न करता, कारण की प्रिलिम्सचा जे सब्जेक्ट आहे ते मेन्समध्ये आहे, मेन्समध्ये काही एक्स्ट्रा सब्जेक्ट आहे. म्हणजे मेन्सची तुम्ही स्ट्रॅटेजी प्रिपरेशन करताना ते प्रिलिम्स ऑटोमॅटिक कव्हर होऊन जातं. तर मी इंटिग्रेटेड स्टडी करण्याचा प्रयत्न केला होता. आणि ओव्हरऑल तुम्ही मेन्स मध्ये डिमांड वेगळी आहे आणि प्रिलिम्समध्ये डिमांड वेगळी आहे. प्रिलिम्समध्ये तुम्हाला बारीक बारीक गोष्टी, फॅक्च्युअल गोष्टी माहिती पाहिजे, तर मेन्समध्ये तुम्हाला त्या टॉपिक बद्दल जनरल ओव्हरव्ह्यू पाहिजे, डाटा पाहिजे, स्टॅटिस्टिक्स पाहिजे तुमच्याकडे, आणि ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द आन्सर तुम्हाला माहित पाहिजे. तर आय बिलीव्ह इन चूक तर मी करणारच, कारण की माणूस आहे. पण तुम्ही 1000 चुका करा, पण दरवेळेस नवीन चुका करा. तर पहिल्या प्रिलिम्सच्या जेव्हा एवढं प्रिपरेशन मेन्सचं करून सुद्धा जेव्हा मी ऍक्च्युअल मेन्सचा पहिला एक्सपिरियन्स घेतला होता, तेव्हा काही चुका झाल्या होत्या त्या पूर्ण स्ट्रॅटेजीमध्ये. फॉर एक्झाम्पल, मी पुस्तकं सगळे वाचले होते, पण त्याचे नोट्स बनवून ठेवले नव्हते. तर जेव्हा मी मेन्सला पहिल्यांदा अपियर झालो, तर 90 डेज मध्ये नोट्स नसल्यामुळे मला पूर्ण वेळ माझा पुस्तकं वाचण्यामध्येच गेला. फॉर एक्झाम्पल म्हटलं तर सिक्युरिटीचे 4 क्वेश्चन येतात मेन्सला जवळपास, पण तेवढ्यासाठी मला पूर्ण पुस्तक वाचायला लागत होतं. 3 महिन्याची जर्नीमध्ये फक्त वाचण्यातच पूर्ण वेळ गेल्यामुळे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करता आली नाही, आणि तो वन ऑफ द बिगेस्ट ड्रॉबॅक होता पूर्ण मेन्समध्ये. आणि त्यामुळे स्कोर खूपच कमी आला होता. मला जवळपास पहिल्या मेन्सला 651 मार्क आले होते, आणि तो ओबीसी कट ऑफ पेक्षा 70 मार्क कमी होते. ओके. मुख्य परीक्षेला एसेचा एक पेपर असतो. एसेच्या पेपरचा आपला काय अनुभव होता? एसेचा पेपर कसा आहे की तुमचं जर जीएस 1, 2, 3, 4 नॉलेज जर चांगलं असेल तर एसेला सेपरेट प्रिपरेशन करण्याची आवश्यकता नाही, कारण की जो कंटेंट तुम्हाला भेटणार आहे तो जीएस 1, 2, 3, 4 मधूनच भेटणार आहे. पण जेव्हा तुमच्याकडे तो कंटेंट आहे तो कसा प्रेझेंट करायचा, स्ट्रक्चर कसा असायला पाहिजे, त्याच्यावर तुमचा फोकस पाहिजे. तुमचा एसे हा एकदम फ्लो मध्ये असायला पाहिजे. प्रत्येक जेव्हा एक्झामिनर तो एसे चेक करेल तेव्हा त्याला कळायला पाहिजे की हा पॉईंट नंतर कोणता पॉईंट येणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखादा सोशल इश्यूज बद्दल एसे असेल तर तुमचे पॉईंट जे येत आहेत ते सोशल इश्यूचे पॉईंट पहिल्यांदा पाहिजेत, नंतर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, असं प्रेफरन्स वाईज पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुमचं एसे आहे हा पॉवर्टीवर एसे आलेला आहे, पॉवर्टीच्या टॉपिकवर एसे आलेला आहे. तिथे डायरेक्ट तुम्ही इंटर रिलेशनच्या पॉईंटने स्टार्ट करू शकत नाही. तुम्हाला बेसिक पासून पहिल्यांदा तुम्हाला रुरल एरिया, वुमन, या डिफरंट गोष्टी घेऊन तुम्हाला फ्लो मध्ये जावं लागतं, आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक स्ट्रक्चर बनावं लागेल, प्रॉपर स्ट्रक्चर प्रत्येक एसेसाठी. आणि मी सजेस्ट करेल की एसेचा पेपर लिहित असताना जनरली 2 एसे लिहावं लागतं 3 घंट्यामध्ये. 1.5 hours आणि 1.5 hour टाइम भेटतो एका एसेसाठी. तर जनरली मुलांची चूक काय होते की त्यांनी
5 ते 7 मिनिट एसीचा विचार करून एसी राहायला चालू करतो, त्यामुळे तो फ्लो बिघडतो. तर माझी स्ट्रॅटेजी काय होते की मी पहिले हाफ एन आवर रफ वर्क मध्ये पूर्ण एसी लिहून घ्यायचं पॉईंट वाईज आणि तो डायरेक्ट फक्त उरलेल्या एका घंट्यामध्ये कॉपी करायचं फेअर म्हणून. सो त्यामुळे काय झालं की ऑटोमॅटिक आधीच सगळं डिसाइड फ्लो कसा आहे, तुम्ही अर्धा घंटा ते एसी विचार करतात झाला त्यात म्हणजे ऑटोमॅटिक स्ट्रक्चर बरोबर येतो, पॉईंट जनरेट होतात. तर ती स्ट्रॅटेजी वापरली तर बेटर राहील. इन्स्टेड ऑफ जस्ट रायटिंग डायरेक्ट जे आठवते आहेत ते लिहित घेण्यापेक्षा आधीच तुम्ही स्ट्रक्चर करून ठेवा, सगळे पॉईंट रेडी ठेवा, कोर्स साईडला लिहून ठेवा आणि डायरेक्ट कॉपी गोष्टी. त्यानंतर आपले मुख्य परीक्षेला ऑप्शनल विषय कुठले होते युपीएससीच्या मुख्य परीक्षेला? माझा ऑप्शनल होता फिलॉसॉफी, तत्वज्ञान. आणि तो ऑप्शनल घेण्याचं कारण होतं की लहानपणापासून माझी हॉबी होती ती रिडिंग बुक्स हॅव्हिंग डिफरंट नरेशन ऑफ इंडियन मायथॉलॉजी. म्हणजे मायथॉलॉजीला वेगवेगळ्या अँगलनं बघायला आवडत असायचं मला. पण तुम्हाला पण माहिती आहे की मायथॉलॉजी खूप व्हाईट किंवा ब्लॅक नाही, म्हणजे कर्णाचं कॅरेक्टर बघितलं तर खूप ग्रे आहे. तर असे कॅरेक्टर वाचताना मला नेहमी कन्फ्युजन व्हायचं की तो व्यक्ती जो करत आहे ते बरोबर आहे का वाईट आहे का. या सगळ्यांचे सोल्युशन फिलॉसॉफीमध्ये आहे. फिलॉसॉफीमध्ये तुम्हाला असं कळून जाते प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला रिझनिंग कळतं ही गोष्ट बरोबर आहे का वाईट आहे का. दॅट वॉज वन ऑफ द रिझन की मी फिलॉसॉफी हा ऑप्शन घेतला. एक प्रश्न मी सर्व मुलांसाठी मी तुम्हाला विचारतो की युपीएससीच्या मुख्य परीक्षेला असे कुठले ऑप्शनल सब्जेक्ट आहेत की ज्याचं कंटेंट किंवा ज्याचं मटेरियल जे आहे ते इझिली मुलांसाठी अवेलेबल असेल, असं तुम्हाला कुठले विषय सुचवायचे वाटतात? सर आमच्या युपीएससीच्या कॅन्डिडेटमध्ये एक प्रोवर्ब आहे की ऑप्शनल हे तुमचे वाईफ सारखे असते. म्हणजे तुम्हाला जो ऑप्शन आवडतो ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तेच तुम्ही घ्यायला पाहिजे. कारण की तुम्हाला तो ऑप्शन जवळपास तुमचं क्लिअर होत नसेल तर 6 ते 7 वर्ष तो ऑप्शन तुम्हाला वाचायचा आहे, ते पुस्तकं परत परत वाचायचं आहे. तुम्ही जर फक्त मार्केटमध्ये हा ऑप्शनचा डिमांड सध्या चांगली आहे, तो ऑप्शनचा कंटेंट जास्त आहे, त्याच्यावर तुम्ही जर गेला तर 2-3 अटेम्प्ट तुमचा इंटरेस्ट नसेल तर तो मोटिवेट करत नाही. आता फिलॉसॉफी ऑप्शन असा माझ्या आवडीचा ऑप्शन आहे सर. तर मी माझे 9 अटेम्प्ट आहे तर 9 अटेम्प्ट मध्ये मी तो वाचायला तयारी आहे. पण माझा एक मित्र आहे त्यानं मॅथ्स ऑप्शन घेतला होता बिकॉज स्कोरिंग आहे. पण 2 अटेम्प्ट मध्ये मार्क आले नाही तर त्यांना आता ऑप्शन चेंज करत आहे. पण कारण की इंटरेस्ट लूज होऊन जातो ना, त्यामुळे म्हणतो की तुमचा इंटरेस्ट बघा, तुम्हाला जे आवडतं, तुमचे ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करून तुम्ही ऑप्शन घ्यायला पाहिजे. त्यामध्ये मग पुन्हा बाकीचे तुम्हाला 2-3 ऑप्शन जर आवडत असतील त्यामध्ये मग बाकीच्या गोष्टी येणार, म्हणजे त्याच्यामध्ये सिलेबस कुठे आहे, क्लासेस कुठे, ज्या गोष्टी म्हणत आहेत ते तो विषय केव्हा येणार जेव्हा तुम्हाला 2-3 फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आवडायचं, फिलॉसॉफी पण आवडायचं. पण मी काय बघितलं की फिलॉसॉफीचा सिलेबस छोटा आहे, 2.5 महिन्यामध्ये सिलेबस पूर्ण कव्हर होतो, क्लासेस चांगले अवेलेबल आहेत, मटेरियल एकदम स्टँडर्ड मटेरियल अवेलेबल आहे, त्यामुळे मग मी फिलॉसॉफी नावाचा. आणि इथिक्स बद्दल काय सांगाल मेन्सच्या? इथिक्स मध्ये तुम्हाला जो डेफिनेशनचा जो पार्ट आहे, जे थिअरॉटिकल पार्ट आहे, तो तुम्हाला काही स्टँडर्ड बुक्स मधून कव्हर करावं. ते तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या, लेक्सिकॉन घ्या, डीके बालाजी पुस्तक पण खूप चांगलं आहे. त्या पुस्तकात तुम्हाला एक सिलेबस, प्रिस्क्राइब सिलेबस आहे इथिक्सचा, त्याचे डेफिनेशन, त्याचे वेगवेगळे प्रकार, ह्याच गोष्टी कराव्या लागतील. पण इथिक्स मध्ये जर तुम्हाला स्कोर करायचा असेल तर एक्झाम्पल्स खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही क्वेश्चनचा आन्सर करताना त्याला सपोर्टिव्ह जर एक्झाम्पल दिले, फॉर एक्झाम्पल जर ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीचं एक्झाम्पल आलं तर आपण IAS आर्मस्ट्रॉंग पामेचं एक्झाम्पल सांगू शकतो. ते जर तुम्ही जर ट्रान्सपरन्सी अकाउंटेबिलिटी पॉईंट लिहिलेला आहे, त्याच्याखाली जर आर्मस्ट्रॉंग पामेचं एक्झाम्पल टाकलं, IAS आर्मस्ट्रॉंग पामेने नॉर्थ ईस्ट मध्ये 100 किलोमीटर रोड बांधला होता गव्हर्नमेंटचा, म्हणजे एक कॉन्क्रीटनेस होतं. म्हणजे तुम्ही जर फक्त थिअरॉटिकल लिहित गेला तर ते हवेत गोळ्या मारण्यासारखं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही जर सपोर्टिव्ह एक्झाम्पल देत असाल तर ते एक्झाम्पल कॉन्क्रीट मध्ये, तुमचं आर्ग्युमेंट कितीही छान असू द्या पण त्याला सपोर्टिव्ह एक्झाम्पल नसतील तर तुम्हाला ते तेवढे उठून दिसणार नाही. त्यामुळे मी एक सेपरेट एक्झाम्पलची बुक बनवली होती 100 पेजेसची. त्याच्यामध्ये प्रत्येक कंपॅशन, ऑनेस्टी, इंटिग्रिटी असे वेगवेगळे, फॉर एक्झाम्पल पंक्च्युअलिटीचं एक्झाम्पल टाकलं होतं की एक स्वातंत्र्यवीर होते, त्यांना फाशी शिक्षा झाली होती आणि त्यांनी त्यांच्या एक्झिक्युशनला 5 मिनिट फाशीच्या दिवशी लेट आला म्हणून त्यांना राबवले. म्हणजे असे जर एक्झाम्पल टाकले, पंक्च्युअलिटीचा एक क्वेश्चन आला त्याच्यावर तुम्ही जर हे एक्झाम्पल टाकलं तर एकदम उठून दिसतो. तर एक्झाम्पलसाठी सेपरेट बुकलेट बनावं, न्यूजपेपर वाचताना मग ते एक्झाम्पल टाकत ऍड करत राहील तर इथिक्समध्ये मार्क चांगले. मुख्य परीक्षेच्या GS बद्दल आपला अनुभव कसा होता? GS चे माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 4 पेपर असतात. त्याच्यामध्ये GS ची तयारी करत असताना कशा पद्धतीने केली आपण?
जीएस मध्ये कसं आहे सर की जीएस मध्ये जवळपास प्रिलिम्सचे 5 जे ओरिजिनल सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, पॉलिटी, एन्व्हायरमेंट अँड सायन्स ह्या 6 सब्जेक्ट असतात. पण एक्स्ट्रा काही सब्जेक्ट असतात. फॉर एक्झाम्पल डिझास्टर मॅनेजमेंट 2 क्वेश्चन असतात, सिक्युरिटीचे जवळपास 4 क्वेश्चन येणार आहेत, इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक होतो. हिस्ट्रीमध्ये सुद्धा नॉर्मली प्रिलिम्स मध्ये वर्ल्ड हिस्ट्री हा पोर्शन नाही तर वर्ल्ड हिस्ट्री आहे. तर माझं सजेशन काय आहे की प्रिलिम्ससाठी जर नोट्स काढणं कंपल्सरी नाही, पण मेन्ससाठी जे छोटे छोटे टॉपिक आहेत, 4 क्वेश्चन येत आहेत, त्यासाठी तुम्ही जर पुस्तक वाचायला गेला मेन्सच्या टाइममध्ये तर खूप टाइम जातो. लाईक फॉर एक्झाम्पल एन्शंट इंडिया आणि मिडिवल इंडियाचे एक क्वेश्चन जवळपास येतो. तेवढ्यासाठी तुम्ही पुस्तक वाचणं बरोबर नाही. तर ते जे छोटे छोटे टॉपिक आहेत ना, त्यासाठी तुम्ही एकदम क्रिस्प असे नोट्स बनवून रेडी पाहिजे तुम्ही. आणि ओव्हरऑल म्हटलं तर जीएस 1, 2, 3 मध्ये तुम्ही ऍव्हरेज मार्क घेतले तरी चालते. लाईक ओव्हरऑल जे बफेटर स्कोरिंग सब्जेक्ट नाही, पण यू शुड नॉट गो बिलो 80. म्हणजे जवळपास तुम्ही 80 ते 100च्या झोन मध्ये राहिला तरी चालू. पण जीएस 4 जो आहे इथिक्स ते खूप स्कोरिंग आहे. तर तुमचा मेन फोकस जेव्हा मेन्स करत आहात ते तेव्हा असे काही सब्जेक्ट आहेत ते खूप स्कोरिंग आहेत. फॉर एक्झाम्पल ऑप्शनल मध्ये जवळपास 300 मार्क येऊ शकतो, इथिक्स मध्ये 120, 130 जवळपास मार्क येऊ शकतो आणि एसए मध्ये 140 पण येऊ शकतो. तर हे जे 3 सब्जेक्ट जर तुम्ही चांगले केले आणि जीएस 1, 2, 3 मध्ये तुम्ही प्रिपरेशन करत असताना ऍव्हरेज जरी मार्क घेतले तर तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येईल. ओके. बरं, म्हणजे बरेच मुलांचं म्हणणं असं असतं, त्यांचा अनुभव असा असतो की म्हणजे द हिंदू वाचावा, लोकसत्ता वाचावं किंवा न्यूजपेपर रिडिंगला युपीएससीच्या दृष्टिकोनातून खूप मोठं महत्व आहे, सर्व मुलं म्हणतात. तुमचा काय अनुभव होता नेमका? सर पर्सनली प्रत्येकाची स्ट्रॅटेजी ही वेगळी असते. तर मी पर्सनली मागच्या 1-1.5 वर्षामध्ये न्यूजपेपर वाचला नाही, ना योजना वाचली आहे, ना कुरुक्षेत्र वाचलं. कारण की माझी जी स्ट्रॅटेजी होती ती कम्प्लिटली स्टॅटिक ओरिएंटेड होती. मी स्टॅटिक एवढं स्ट्रॉंग करून टाकलं होतं की 65 क्वेश्चन असतील मोठ्या प्रिलिम्स मध्ये, तर जवळपास 45 to 55 म्हणजे 45 जर आले तर 90 मार्क्स येतात, 55 आले तर 110 होतात. तर आधीच मी त्या कट ऑफच्या झोन मध्ये असायचो. मग उरलेले 30 क्वेश्चन साठी मी काय करायचं की तुमचं जेवढं लेगवर कमी होईल, समजा तुम्ही जर न्यूजपेपर वाचत आहे तर त्यामुळं डेली 2 hours टाकत आहे, तर तिथे ओपन एंड आहे, एव्हरीथिंग अंडर द सन इज द सिलेबस असं जर धरलं तर करंट अफेअर कुठून येऊ शकतं. पण ऑलरेडी काही इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी मंथली मॅगझिन पीटी हे रिलीज करतात. तर मी काय करायचो, स्टॅटिक स्ट्रॉंग असल्यामुळे मला त्या 30 क्वेश्चन पैकी 30 ते 35 क्वेश्चन पैकी 10 ते 15 क्वेश्चन बरोबर येणं आवश्यक होतं. त्यासाठी मग मी पीटी जे आहे, विजन आयएसची पीटी खूप चांगली आहे, इनसाइट आयएसची पीटी चांगली आहे, त्या पीटी मी थरोली रिवाइज करायचो. त्या पीटी मी 2-4 वेळा वाचून घ्यायचो. म्हणजे तुम्ही एकच सोर्स वाचा पण तो मल्टिपल टाइम वाचला तर तुम्ही त्याच्यापासून 100% एक्स्ट्रॅक्ट करू शकता. तर ती स्ट्रॅटेजी मी ह्याच्यासाठी वापरली होती. एक प्रश्न सर्व मुलांसाठी विचारतो, म्हणजे असं काही आहे का, आता तसं तर युपीएससी द्या, एमपीएससी द्या किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा द्या, कुठल्याही प्रकारची डिग्री तिथे चालते. युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामचं प्रिपरेशन करत असताना एखादा मुलगा बीए केलेला आहे किंवा एखादा बीकॉम केलेला आहे आणि त्याच्या तुलनेमध्ये काही टेक्निकल क्वालिफिकेशनची मुलं आहेत, इंजिनिअरिंगची मुलं आहेत, एमबीबीएसची मुलं आहेत, तर असा काही फरक पडतो का? एखाद्या वेळेस इंजिनिअरिंग, आता युपीएससीच्या निवड यादीमध्ये किंवा एमपीएससीच्या गॅस्टेटच्या निवड यादीमध्ये इंजिनिअरिंगची मुलं खूप जास्त दिसतात, तर असं काही फरक पडतो का? एखादा मुलगा बीए केलेला आहे किंवा एखादा मुलगा इंजिनिअरिंग केलेला आहे, असं कुठल्या बाबतीमध्ये काही जाणवते का तुम्हाला आजपर्यंतचा प्रवास? तसा फरक तर असायला नाही पाहिजे, पण तुम्ही जर स्ट्रॅटेजी बघितलं तर जवळपास इंजिनिअरिंगची मुलं जास्त आहेत. त्याचं वन ऑफ द रिझन आहे की इंजिनिअरिंग करताना आम्हाला एक सवय असते की पूर्ण सेमिस्टरचा जो सिलेबस असतो ते आम्ही पूर्ण सेम जवळपास कोणीच अभ्यास करत नाही आणि जवळपास एक्झामच्या आधी 2 दिवस आम्ही रात्रंदिवस बसून 24 hours बसतो अभ्यास आणि पूर्ण सिलेबस आम्ही 1-2 दिवसामध्ये सब्जेक्टचा कव्हर करून टाकतो. त्या गोष्टीचा युपीएससीमध्ये खूप फायदा होतो, कारण की कमी वेळात जास्त कसं वाचायचं हे इंजिनिअरिंगच्या मुलांना खूप चांगलं जमतं आणि त्याच्यावरच आमचे विषय निघतात. तर त्याचा फायदा युपीएससी तेच आहे ना. युपीएससी जे आम्ही 2 दिवस केलेला आहे ते आम्हाला 6 महिने करावं. ते ऑटोमॅटिकली आणि कसं इंजिनिअरिंग करत असताना लॉजिकल फॉर एक्झाम्पल सीसॅट 200 तुम्ही म्हणत आहे तो सेकंड पेपर असतो, त्यासाठी मला काही प्रॅक्टिसच करावी लागेल. मी एक पण पेपर दिला कारण की लहानपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे तर लॉजिकल रिझनिंग ऑटोमॅटिक डेव्हलप होऊन जातं इतकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्यानंतर. तर मी आणि माझा मित्र प्रतीक बरोबर आम्ही डायरेक्ट एक्झामला जातो, आरामामध्ये 51 वगैरे क्वेश्चन करतो, मध्ये ब्रेक पण घेतो, तरी जवळपास 120-130 स्कोर येऊन जातो. पण तिथं फरक पडतो. ते जर आर्ट बॅकग्राऊंड असेल तर त्यांना ते स्पेशली त्याच्यामध्ये सीसॅटमध्ये तयारी करावं लागतं. तयारी करावं म्हणजे तुमचा टाइम जात आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जे आवश्यक विषय आहे जीएस वगैरे त्याला तुम्ही कमी फोकस देऊ शकता.
तर मित्रांनो, हे आहेत शुभम स्वामी. अखिल भारतातून यूपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झाम मधून 523 रँक त्यांनी मिळवलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण मुख्य परीक्षा आणि त्याची स्ट्रॅटेजी कशी असेल याबद्दल आपल्याला त्यांच्याकडून बरीचशी माहिती मिळालेली आहे. पुढच्या सेशनमध्ये त्यांचे इंटरव्ह्यूचे अनुभव काय होते, त्यांनी कुठले रेफरन्स बुक फॉलो केले याच्याबद्दल माहिती आपण पुढच्या सेशनमध्ये घेऊ. थँक्यू.